आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे गंगा जलाने प्रक्षालन करून मुनिवरांनी सर्व देवतांना मंत्रोच्चारासाठी आवाहन केलं। कृष्ण आणि बलराम यांचे उपनयन संस्कार हे पार पडले आणि सर्वांना खूपच आनंद झाला। ओम सुमुहूर्ते सुप्रतिष्ठितमस्तु। ओम उदुत्यं जातवेदसं देवं वहन्ति केतवः दृशे विश्वाय सूर्यम्। अक्षय तेजोमय रहे ये दोनों सुकुमार, रवि किरणों से कर दिया प्राणों का संचार। यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत् सहजं पुरस्तात् आयुष्यमग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः। ॐ यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत् सहजं पुरस्तात् आयुष्यमग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः। अपने भ्राता के साथ दीक्षित हो गए त्रिभुवननाथ। ब्रह्मचारी बलराम, ब्रह्मचारी कृष्ण, तुम्ही कोणाचे ब्रह्मचारी आहात? गुरुदेव, तुमचे।
नाही. सर्वप्रथम तुम्ही ब्रह्माचे ब्रह्मचारी आहात, मग अग्नीचे, आणि मग तुम्ही माझे ब्रह्मचारी आहात. ऋषीवर्यांनी व्रतबंधनाचे संस्कार पूर्ण करून लगेचच सूर्याला आवाहन केलं आणि त्यांचा उपनयन संस्कार हा मंत्रोच्चारांनी पार पाडला. मेरे व्रत हृदयंगम कर मम पथ पे पगधारो तुम, मेरी वाणी को मन दो, मुझे तब आचार्य पुकारो तुम. ओम सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः. आता मी सूर्याच्या आज्ञेने आणि अग्निदेवतेला साक्षी मानून तुम्हा दोघांना माझे शिष्य म्हणून स्वीकार करतो. गुरु आणि शिष्यांमध्ये सर्वदा प्रेम आणि विश्वास राहू दे. तुम्ही फक्त माझे चांगले गुण हेच ग्रहण करा, माझे अवगुण ग्रहण अजिबात करू नका. हे सूर्यदेवा, हे अग्निदेवते, हे समस्त प्रजापती, हितपालांनो, पंचमहाभूतांनो, हे जगतमाता, विश्वेश्वरी, अखिलेश्वरी, माता भगवती, या दोन्ही ब्रह्मचार्यांची कायम रक्षा कर ग माते. आजपासून तुम्ही दोघे ब्रह्मचारी झालात. ब्रह्मचार्याच्या नियमांचं तुम्हाला पालन देखील करावं लागणार आहे. ह्यात कुचराई नका करू, वाणीवर नियंत्रण ठेवा. आता माझा पहिला उपदेश ग्रहण करा. माझ्याबरोबर उच्चार करा. सत्यम वदा, सत्यम वद, धर्मम चर, धर्मम च, मातृदेव भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, आचार्य देवो भव, ब्रह्मचर्य मागाम. ब्रह्मचर्य मागाम. आता मूळ मंत्रांचे उच्चारण करा. प्रजापतये इदं न मम. ॐ इन्द्राय स्वाहा. इदम् इन्द्राय इदं न मम. ॐ अग्नये स्वाहा. इदम् अग्नये इदं न मम. ॐ सोमाय स्वाहा. भिक्षां देहि माता, भिक्षां देहि.
भिक्षुकांच्या वेशात आपल्या पुत्रांना बघून मातेचं मन घायाळ झालं. जे स्वयंदाता आहेत त्यांनी भिक्षा मागावी, हे काय विडंबन आहे. हा कसला खेळ आहे. माता भिक्षा देहि. भिक्षा देहि माता भिक्षा देहि. भिक्षां देहि भवति भिक्षां देहि. आता तुम्हा दोघांना विधिवत शिक्षण ग्रहण करण्यासाठी गुरुगृही जावे लागेल. गुरुदेव, कुठल्या आश्रमात जावं लागेल? तसं बघितलं तर विद्येची सनातनपुरी काशी आहे, जी विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी कायम लक्ष राहिलेली आहे. पण आता आम्हा दोघांना काशीला पाठवायला संकोच होत आहे, कारण आता काशीमध्ये एका परम गुरुची कमी निर्माण झालेली आहे. म्हणजे असे की काशीचे सर्वश्रेष्ठ, सर्वमान्य, सर्व शास्त्रांमध्ये पारंगत परम तपस्वी महर्षी सांदीपनी काही कारणाने काशी सोडून दुसरीकडे गेलेले आहेत. आमच्या दृष्टीने आज या जगात त्यांच्याहून महान अध्यापक दुसरे कोणीही नाही. म्हणून या दोघांना
त्यांच्याकडेच जाऊन प्रार्थना करायला हवी की त्यांनी ह्यांना त्यांच्या चरणी स्थान देऊन यांना विद्यादान करावे. गुरुदेव, सांदीपनी मुनी सध्या कुठे विराजमान आहेत? त्यांनी महाकालीची नगरी अवंतिका म्हणजेच उज्जैन जवळ आपला एक आश्रम स्थापला आहे, म्हणून ह्या कुमारांना तिथेच जायला हवं. ही तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आमची मोठी बहीण यावेळी अवंतिकेची राजमाता आहे. यामुळे यांना अनेक प्रकारच्या सुविधा सुद्धा तिथे मिळतील. नाही राजन, आता यांचा अवंतिकेच्या राजमतेशी कुठलाही संबंध नसेल, कारण आज भिक्षा मागितल्यानंतर हे दोघेही राजकुमार राहिले नाहीत. आता हे केवळ एक भिक्षुक ब्रह्मचारी राहिले आहेत. त्यामुळे जोपर्यंत हे आश्रमात विद्या ग्रहण करत असतील तोपर्यंत हे इतर विद्यार्थ्यांसारखेच एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणूनच तिथे राहतील. गुरु आश्रमाचे नियम खूपच कठीण असतात. तिथे राजपुत्र आणि सर्वसाधारण मुले यात काहीच भेदभाव नसतो. तिथे सगळेच समान असतात. ब्रह्मचर्य व्रत स्वीकारल्यानंतर पलंगावर झोपणे वर्जित असते. भूमीवरच झोपावे लागते. उघड्या पावलांनी त्यांना चालावं लागेल. ऊन आणि पावसात यांना छत्री नाही मिळणार. तेथे गुरुच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करावे लागेल आणि मन लावून अध्ययन करावं लागेल. गुरूंना साक्षात परब्रह्म समजून त्यांची त्याच प्रकारे सेवा करावी लागेल. गुरु झोपल्यानंतरच यांना झोपता येईल. ते उठायच्या आधी यांना उठावं लागेल. आश्रमाच्या शुद्धीवर लक्ष ठेवावं लागेल. तिथे झाडणे, गुरुमातेसाठी नदीवरून पाणी भरून आणणे, पूजा आणि हवनासाठी वनातून लाकडे ही सर्वत्र गोळा करून आणणे आणि मग गुरुच्या आणि स्वतःच्या भोजनासाठी भिक्षा मागून आणणे आणि जे मिळेल त्यात अगदी तृप्त होऊन राहणे. गुरु होण्याच्या अधिकाराने मी तुम्हाला आशीर्वाद देतो की महर्षी सांदीपनी तुम्हाला त्यांच्या सेवेत स्वीकार करू देत. तुम्ही ज्यासाठी या धरतीवर जन्म घेतला आहे ते तुमचे सर्व मनोरथ सिद्ध व्हावे. शिक्षण प्राप्त करण्यासाठी मथुरेहून अवंतिकेला कृष्ण आणि बलराम हे ब्रह्मचारी निघाले. बरोबर ना सेवक ना गाडी घोडे, उघड्या पायांनी जमिनीवर झोपून संयम विचलित होऊ न देता भिक्षा मागून भोजन करत ब्रह्मचर्याचे नियम सांभाळत
दोघेही वाटचाल करत राहिले आणि भारतीय वटूची ही परंपरा काही आगळीच होती. संयम से विचलित नहीं होना, भिक्षा मांग के भोजन पाना, ब्रह्मचर्य के नियम निभाना, भारतीय बटुकों की परंपरा है न्यारी. शिक्षा प्राप्त करने को चले हैं ब्रह्मचारी, मथुरा से अवंतिका चले हैं ब्रह्मचारी. सेवक है संग में न संग है सवारी, शिक्षा प्राप्त करने को चले हैं ब्रह्मचारी, मथुरा से अवंतिका चले हैं ब्रह्मचारी. जय महाकाल परम कृपाल शंभु नमस्ते. जय महाकाल परम कृपाल शंभु नमस्ते. शंभु नमस्ते स्वयंभु नमस्ते. शंभु नमस्ते स्वयंभु नमस्ते. जय महाकाल परम कृपाल शंभु नमस्ते. जय महाकाल परम कृपाल शंभु नमस्ते. पुण्य भूमि महाकाल की अवंतिका शुभ नाम, सप्तपुरी में यह महामोक्ष का धाम. क्षिप्राति उपवने संदीपनी का वास, सर्वकला जिनको सुलभ, सद्गुण जिनके दास. शिष्यों को गुरुदेव दे वेद विहित संस्कार, गुरु संग मिलके सब करें विधिवत मंत्रोच्चार. ओम अंतरिक्षाय स्वाहा. इदम् अंतरिक्षाय इदं न मम. ओम अग्नये स्वाहा. इदम् अग्नये इदं न मम. ओम मेधाय स्वाहा. इदं मेधाय इदं न मम. ओम ब्रह्मणे स्वाहा. इदं ब्रह्मणे इदं न मम. ओम चंद्रमसे स्वाहा. इदं चन्द्रमसि इदं न मम. ओम श्रद्धाय स्वाहा. इदं श्रद्धाय इदं न मम. ओम मेधाय स्वाहा. इदं मेधाय इदं न मम. आमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा. विमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा. प्रमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा. दमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा.
क्षमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा। कृष्ण आणि बलराम महाकालाची नगरी अवंतिकेला जाऊन पोहोचले. इथेच सांदीपनी ऋषींचा आश्रम होता. आपल्या शिष्यांवर ऋषी वेद पुराणांचे ते संस्कार करीत होते. गुरूंच्या बरोबरीने शिष्य सुद्धा मंत्रोच्चार करत होते. श्रीकृष्णाला बघून सांदीपनी ऋषी हे निशब्द झाले. त्याला बघून गुरु आणि गुरु माऊलींचे चित्त मोहित झाले. गुरूंचे महात्म्य सांगावे तितके कमीच. अशा गुरुचरणी आपले भविष्य सुपूर्त करण्यासाठी स्वयं ईश्वर आश्रमात दाखल झाले होते. काय ही श्रीकृष्णांची लीला. कोण आहात तुम्ही? भगवान, मी वृष्ण गोत्रीय वसुदेवाचा पुत्र कृष्ण श्रीचरणी प्रणाम करतो. प्रभू, वसुदेव पुत्र बलरामाचा प्रणाम स्वीकार करावा. इथे येण्याचं कारण? जर का प्रभूंनी अनुग्रह केला तर आम्हाला आपल्या श्रीचरणी बनून
विद्या ग्रहण करण्याचे सौभाग्य प्रदान केले तर आमचे जीवन सफल होईल, हीच आशा मनात ठेवून आम्ही दोघे मथुरेहून इथे आलो आहोत. मथुरेवरून? इतक्या लांबून? हो. गुरुदेवांनी सांगितलं की जेव्हापासून तुम्ही उज्जैनमध्ये शिकवू लागलात तेव्हापासून माता सरस्वतीने जणू तिथेच आपला निवास केला आहे. म्हणून गुरुदेवांची आज्ञा घेऊन आम्ही दोघे भिक्षुक बनून तुमच्याकडून विद्येचे दान मागायला आलो आहोत. कोण आहेत तुमचे गुरु? साक्षात ब्रह्मदेवाचे पुत्र महर्षी गर्ग. महर्षी गर्ग? ते तर माझे इष्ट देवता भगवान शिव यांचे परमशिष्य आहेत आणि तुम्ही त्यांचे शिष्य आहात. म्हणूनच तुमचे भगवान शंकराशी सरळ नाते आहे. हे महादेव, आपण आपल्या शिष्याच्या शिष्यांना माझ्याकडे पाठवून मला जो मान दिला आहे त्यासाठी आपल्याला कोटी कोटी धन्यवाद. आता माझ्या लक्षात आले की तुम्हा दोघांना पाहिल्यावर माझ्या आत्म्यामध्ये जणू एक ज्योत प्रज्वलित का झाली ते. माझ्या या छोट्याशा आश्रमात तुम्हा दोघांचे स्वागत आहे. आम्ही धन्य झालो गुरुदेव. देवी, या दोन्ही शिष्यांच्या राहण्याची, भोजन व्यवस्था आणि देखभालीची जबाबदारी मी आपल्यावर सोपवतो. गुरुमातेच्या श्रीचरणी आमचा प्रणाम स्वीकार करा. चिरंजीवी हो वत्सा. तुला बघून असं का वाटतंय जणू माझा हरवलेला पुत्र माझ्याकडे परत आला आहे. मी तुझाच पुत्र आहे माते. वत्स, वत्स. चला, मी तुमची सगळी व्यवस्था करते. चला, मी तुमची सगळी व्यवस्था करते. चला माझ्या बरोबर. या मुला. हे बघा मुलांनो, ह्या वृक्षाला रोग झाला आहे म्हणून ह्याची पाने शुष्क झाली आहेत. झाडाच्या मुळांना औषधींची आवश्यकता आहे. प्रणाम गुरुमाते.
सुदामा आई, गुरुमाते, मला आठवतंय काल तुम्ही म्हणालात की पाणी कमी झालंय, म्हणून आज मी तुमच्या स्वयंपाकघरात 5 घडे पाणी भरून ठेवलंय. खूपच छान. मी तुला हे विचारायला बोलवलंय की तुझ्या पर्णकुटीत अजून किती ब्रह्मचारी आहेत? पांडुरंगाने सबळ गेलेत तेव्हापासून मी अगदी एकटा पडलोय. ठीक आहे तर मग, तर आजपासून हे दोघं तुझ्या बरोबर राहतील. ठीक आहे. हा बलराम आहे आणि ह्याचं नाव आहे कृष्ण. तू स्वतः बरोबर या दोघांना आपल्या कुटीत घेऊन जा. तोपर्यंत मी ह्या दोघांसाठी काहीतरी खायला आणते. खूप लांबून आले आहेत, ह्यांना भूक लागली असेल. ठीक आहे, चला माझ्या बरोबर. जा, तुम्ही दोघे विश्रांती घ्या. मी लवकर तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते. नको गुरुमाता, तुम्ही कष्ट घेऊ नका. जेव्हा सगळे भोजन करतील त्याच वेळी आम्ही सुद्धा सगळ्यांबरोबर भोजन करू. आम्हाला आता भूक नाही. बालकाला किती भूक लागलीये हे त्याच्याकडे बघूनच मातेला सगळं कळतं. सुदामा, तू स्वतः बरोबर दोघांना आपल्या कुटीत घेऊन जा. मी आता येते. ठीक आहे माते. परंतु माते, माते, हे परंतु इथे नाही चालणार. यांनी सांगितलं की तुम्ही भोजन करायचं तर करावंच लागेल. ह्या आम्हा ब्रह्मचार्यांसाठी साक्षात अन्नपूर्णा आहेत. आमच्या मातेने सुद्धा आजवर इतकं जेव खाऊ नाही घातलं, इतकं या खाऊ घालतात. जणू यांच्याकडे भांडार आहे. कधीतरी आम्हाला गावातून भिक्षा कमी मिळते, तरीही यांचं भांडार कमी होत नाही. हो, चला माझ्या बरोबर, त्या येतीलच एवढ्यात. या ना, या या. असू दे, आम्ही आपल्या चटाया स्वतः घालून घेऊ. नाही, आज नका अंथरू, उद्या करा. आज का नाही? कारण की आजपर्यंत ही कुटी माझी होती आणि तुम्ही दोघे पहिल्यांदा एक अतिथी म्हणून माझ्या या कुटीमध्ये आलात. अतिथी देवो भव या न्यायाने वागणं हा माझा धर्म आहे आणि तुमचं परमेश्वरास्वरूप स्वागत करणं हा सुद्धा. तर आता मला तुमची सेवा करू द्या. ठीक आहे. या ना, बसा बसा.
घ्या, पाणी घ्या थोडं. वा, तू दिलेल्या पाण्यानेच आम्ही तृप्त झालो मित्रा. मित्र? तू मला मित्र म्हणालास इतक्या लवकर? का इतक्या लवकर मित्र म्हणू नये का? नाही, गुरुदेव म्हणतात कोणालाही अतिशीघ्र आपलं मित्र बनवू नये. का? कारण की एकदा मित्र म्हटलं की मैत्री निभवावी लागते, आणि ही मैत्री निभवण्याची जबाबदारी खूप कठीण असते. म्हणून कोणालाही नीट पारखल्याशिवाय त्याला कधी मित्र नाही बनवायचं. आम्ही तर तुझी पारख केली म्हणून तर तुला मित्र म्हटले. इतक्या लवकर कशी पारख केलीस? तू तर मला ओळखत सुद्धा नाहीस. हे बघ, मी एक सामान्य ब्राह्मण पुत्र आहे. जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज पडली तर मी मित्रत्वाची जबाबदारी कशी काय पेलू शकीन? मी तुला मित्र म्हटले ना, मग मित्रत्वाची जबाबदारी पेलायचे कर्तव्य माझेच असेल. कधीही आवश्यकता असली तर हे मित्रत्व मी सांभाळेन. मी तुला वचन देतो, तुझ्या मित्रत्वाची परीक्षा मी कधीही घेणार नाही. आता बोल, तू मला तुझा मित्र होऊ देशील की नाही? तू तर खरंच देवासारखा उदार आहेस. आज पहिल्यांदा कोणाला तरी मित्र बनवण्याचा आनंद मिळालाय मला मित्रा. चरितं गुणानुवादं तत्प्रेरणा अहं करोमि. मम भावगीतं हृदयस्य प्रीतं त्वत्पद्मपादे समर्पयामि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे कृष्ण. कृष्णा